लागू आहेत. हे हाय HFSS ज्याला फूड आयटम्स म्हणतो, हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगरी जे प्रॉडक्ट आहेत ते तिथे विकता येत नाहीत, जाहिरात करता येत नाहीत, वितरण करता येत नाही किंवा फ्रीमध्ये वाटपही करता येत नाही. आणि म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन लोकल लेवलला प्रिन्सिपल, त्यांची स्कूल आणि ती स्कूलमधली जी कमिटी असते त्यांनी करायचं आहे. जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे. हे ऑर्डरमध्ये आहे. मज्जाव केला मीन्स प्रिव्हेंट केलेला आहे. As in ice cream, chocolate, everything, sir? So it comes in that. These are all products of that. So school and I'll answer the Yeah, questions. yeah. I'll answer the questions later on. Let me finish first, then we'll answer the questions. शक्यतोवर विद्यार्थ्यांना तिथं जे फूड द्यायचं आहे ते होलसम फूड असावं हे अपेक्षित आहे. फ्रूट्स असावेत हे अपेक्षित आहे. भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्य, दूध व स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर असावा हे ॲडवायझरी आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत हे पिण्यायोग्य पाणी, स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीड नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी जिथं फूड सर्व केलं जातं किंवा प्रिपेअर केलं जातं याची इम्प्लिमेंटेशन होणं अपेक्षित आहे. हे करत असताना प्रत्येक शाळेमध्ये एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे. आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय तुमचा व्हेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथं दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे. त्यांनी हे बघायचं आहे की हे फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात. हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडरसुद्धा ते अपॉइंट करणं अपेक्षित आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, की त्या शाळेमधून कोणी विद्यार्थी असू शकेल, शिक्षक असू असेल, जो कोणी असेल त्यांनी तो अपॉइंट करायचा आहे किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणं हे पुढच्या काळामध्ये आपण बंधनकारक करत आहोत, ते आवश्यकता आहे. जेणेकरून हा आपला सेफ फूडच्या बाबतीतला, न्यूट्रिशनल फूडच्या बाबतीतला, बॅलन्स डाएटच्या बाबतीतला अवेअरनेस आणि सेन्सिटायझेशन विद्यार्थ्यामध्ये, शिक्षकामध्ये, शाळेमध्ये आणि पॅरेंट्समध्ये केला जाईल हे त्याच्यातून अपेक्षित आहे. प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी आम्ही करणार आहोत, किमान 2 वेळेस, आणि किमान एक अन्न नमुना संकलन करून त्याची तपासणी करणार आहोत. तर ह्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी आमच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. नियमभंग करणाऱ्या ज्या शाळा आहेत, कॅन्टीन आहेत, पुरवठादार आहेत किंवा विक्रेता असतील त्यांच्याविरुद्ध ज्या प्रमाणात ऑफेन्स असेल सुधारणा नोटीस देण्यात येतील, परवानाच्याबद्दलची कारवाई करण्यात येतील, सस्पेन्शनची करता येईल, फूड जे आहे त्याच्याबद्दल जप्ती कारवाई केली जाईल आणि आवश्यकता वाटले दंड किंवा प्रॉसिक्युशनसुद्धा करण्यात येईल. यामध्ये इम्प्लिमेंटेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल जो आहे शालेय शिक्षण विभागाचा स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे. शिक्षण मंडळ जे आहेत आपले जे बोर्ड असतात त्यांचं आहे. लोकल बॉडीज म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असेल तर लोकल बॉडी किंवा कॉर्पोरेशनचे असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल असेल तर काउन्सिल यांचा पण महत्त्वाचा रोल आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आपले ज्या विभागाचे आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर्स त्या एरियाचे आणि जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर जे आहेत त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. स्कूल मॅनेजमेंट कमिटी जे आहे त्यांचा आहे. पालक आणि विद्यार्थी हे सगळे याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहे. या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि पालन करणं बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेला ईट राईट स्कूल हे कॅम्पेन बंधनकारक आहे. हे ईट राईट स्कूल कॅम्पेन गेल्या अनेक वर्षापासून आपण राबवतो, पण ते इफेक्टिव्ह राबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ईट राईट स्कूल आपण जर करू शकलो तर ईट राईट जे आहे घरीसुद्धा जाईल आणि ते कल्चर बनेल हे त्याच्यातून अपेक्षित आहे. म्हणून त्यामध्ये शालेय कॅन्टीनला आरोग्यवाच्या आहाराचे आदर्श केंद्र कसं तयार करता येईल या दृष्टीचा आमचा प्रयत्न असणार आहे. सुरक्षित आरोग्य, निरोगी बालपण, सक्षम महाराष्ट्र या दृष्टिकोनातून आपण हे संकल्प करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ही राज्यव्यापी मोहीम आपण मिशन मोडमध्ये आपण काम करत आहोत. हे करण्यासाठी आवश्यक त्या मग ते PM पोषण असेल, त्याचबरोबर तुमच्या मिड डे मील स्कूल असेल, पूर्ण फीड बिझनेस ऑपरेटर्स असतील, यामध्ये 22 वर्षानंतरच्या सर्व काही ठिकाणी आपण पाळणाघर म्हणतो ते पण असू शकतील, डे केअर असतील. हे आपण पाळणाघर आणि डे केअर सेंटरचे 22 महिन्यांच्या मुलापर्यंत जे असतात ते याच्यातून वगळलेले आहेत. परंतु शाळामध्ये जे आपल्याला फूड द्यायचं आहे ते नॅशनल NIN ज्याला म्हणतात राष्ट्रीय पोषण संस्था, इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन NIN यांनी काही त्याचे मार्गदर्शक तत्त्व दिले ते त्यांनी पालन करायचे आहेत. हे मार्गदर्शक तत्त्वमध्ये काय सांगितलं आहे तर होलसम फूड द्यायचं आहे, व्हेजिटेबल्स द्यायचे आहेत,
फ्रूट्स द्यायचे आहेत, प्रोटीन आणि प्रोटीन रिलेटेड फूड किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट जे आहेत ते द्यायचे आहेत आणि HFSS जे प्रॉडक्ट्स आहेत ते अवॉइड करायचे, ते प्रिव्हेंट करायचे हे अपेक्षित आहे. हे करत असताना शाळा व्यवस्थापन हे अन्न सुरक्षिततेसाठी प्राथमिक जबाबदार असणार आहे. त्याच्यामधलं प्रिन्सिपल आणि स्कूल मॅनेजमेंट याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही असणार आहे आणि त्यांना जिथं जिथं आवश्यकता लागणार आहे, मदत लागणार आहे, आमचा विभाग आपण करणार. म्हणजे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्कूल मॅनेजमेंट, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि त्याबरोबर जी एन्फोर्समेंटच्या दृष्टीनं लायसन्सची असेल किंवा याच्या बाबतीतले असेल ते FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्याबद्दल मदत आपण करणार आहोत. शेड्यूल 4चे जे निकष आहेत की आपण पाठीमागच्या ज्या ऑर्डर जर बघितल्या त्याच्यामध्ये शेड्यूल 4 म्हणजे फूड कसं प्रिपेअर करायचं, त्याच्यावर कोणते स्टँडर्ड्स असावेत, कोणते रेग्युलेशन इम्प्लिमेंट, ते सर्व रेग्युलेशन्स इथं लागू होतात. त्या दृष्टिकोनातून ते सर्व स्वच्छता निकष असतील, ट्रेन मॅनपॉवर किंवा फूड हँडलर्स असतील, हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर असेल किंवा नोडल ऑफिसर असेल, हे सर्व तिथं अपॉइंट केले जातील. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर त्याच्यावरती चेतावणी दिली जाईल. त्याच्यावरती लिहिलेलं असेल की HFSSचे प्रॉडक्ट इथं विक्री करण्यास किंवा ॲडव्हर्टाईज करण्यास किंवा फ्री विकण्यास किंवा तिथं वाटप करण्यास मनाई आहे. हे त्यांच्या गेटवरतीच किंवा दरवाजावरती ठळक अक्षरामध्ये बोर्ड लिहिला जाईल. सो दॅट ही एक वॉर्निंग सर्वांना असेल. त्याचबरोबर पेरेंट्स यांनासुद्धा त्याच्यामधून अवेअरनेस तयार होईल आणि हेल्दी फूड आपल्या मुलांमध्ये जाईल हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड हा प्रॉमिनंट प्लेसला असेल आणि फूड सेफ्टी सुपरवाईज याचीसुद्धा पूर्तता करणं हे बंधनकारक असेल. आणि आता मी सांगितलं त्याप्रमाणे 50 मीटरच्या परिघामध्ये HFSSचे कोणतेही प्रॉडक्ट विकले जाणार नाहीत किंवा ॲडव्हर्टाईज केले जाणार नाही आहे. सांगतो येतो सगळं येतं. ही करत असताना याच्यामध्ये आपण ईट राईट स्कूल, ईट राईट कॅम्पस, स्कूल न्यूट्रिशन पॉलिसी, त्याच्यामधले फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रूल 2011चा सबनियम 2.4 नुसार पूर्ण पार पाडले जाईल अशा दृष्टीचे आपण बघितलेले आहेत. सेफ फूड स्कूलबरोबर प्रत्येक विद्या हा हेल्दी चाइल्ड बनेल अशा दृष्टीनं आपण काम करत आहोत. हे करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण या वर्षाच्या अकॅडमिक इयर्समध्ये राज्यव्यापी एक आपण ऑलरेडी अभियान चालवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 42 ठिकाणी जनजागृती किंवा अवेअरनेस कॅम्पेन आपण घेतलेले आहेत. कार्यशाळा आपण घेतलेल्या आहेत शिक्षकांच्या, ज्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला जे असिस्टंट कमिशनर आहेत फूडचे, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून जवळजवळ 3567 शाळामधील 4919 शिक्षकांना अन्न सुरक्षा व संतुलित आहाराबद्दल प्रशिक्षण आणि संवेदनशील आपण केलेलं आहे. ज्या शिक्षण विभागामार्फत शिक्षकांना ट्रेनिंग दिल्या जातात, डाएट ज्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट लेवलला जे डाएट त्यांचं इन्स्टिट्यूट असतं त्याच्यामध्ये ट्रेनिंग जातं, त्या ठिकाणी आपले अधिकारी जातात आणि याच्यावरती एक मॉड्यूल किंवा 1-1.5 तास त्यांच्याबद्दल ट्रेनिंग घेतात आणि आवश्यकतेप्रमाणे सुद्धा आपले अधिकारी जाऊन तिथं अवेअरनेस क्रिएट करत असतात. तर ह्या सर्व आपण गोष्टी करण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की गेल्या काही काळामध्ये याच्यामध्ये पाहिजे तेवढं लक्ष आपण देऊ शकलेलो नव्हतो. आता आपण त्याच्यावरती फोकस करत आहोत आणि याचा कंप्लायन्स रिपोर्ट मंथली बेसिसवरती विभागाला असणार आहे. तर ह्या विभागामध्ये ज्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रामधला एक थोडक्यात आपल्याला डेटा आणि एनरोलमेंट माहिती देतो की इयत्ता 1ली ते 12वीमध्ये जवळजवळ 2,02,85,525 विद्यार्थी इनरोल्ड आहेत. यांच्यापर्यंत आपण ह्याच्या माध्यमातून पोहोचतो आहे. याच्यामधला जर प्रायमरी 100 स्टँडर्ड 4थीपर्यंत बघितलं तर 67,36,000 स्टुडंट आहेत. अप्पर प्रायमरी 72,63,000 5वी ते 8वीमधले आहेत. सेकंडरीमधले 26,44,000 असं टोटल 2,02,00,000 आहेत. मॅनेजमेंट कॅटेगरी स्कूल जर याच्यामध्ये ज्या कवर होतील ते जर बघितलं तर लोकल बॉडीमध्ये जवळजवळ 64,000 स्कूल आहेत. प्रायव्हेटमध्ये 40,000च्या आसपास स्कूल आहेत. ट्रायबल डेव्हलपमेंटच्या 1444 स्कूल्स आहेत. सोशल वेलफेअरच्या 1,068 आहेत. दिव्यांगच्या वेलफेअरच्या डिपार्टमेंट DEPWD ज्याला म्हणतो डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यांच्याकडच्या ज्या काही संस्था काही चालवतात याच्यामध्ये 180च्या आसपास आहेत. मद्रासास 50 आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट